ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे। सरकार ज्येष्ठ नागरिकांसाठी स्पेशल गिफ्ट देणार आहे। काय असणार आहे हे स्पेशल गिफ्ट पाहूया। सरकार खास योजनेचा शुभारंभ करणार आहे। राज्यातील 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। बघा, राज्यातील ज्या नागरिकांचे वय 60 वर्षांच्या पुढे आहे अशा ज्येष्ठ नागरिकांना येणाऱ्या 20 मे 2026 पासून 3,000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे। जर तुमचं वय 60 वर्षांच्या पुढे असेल किंवा 60 वर्ष सुरू असेल आणि जर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 3,000 रुपयांची पेन्शन मिळवायची असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण आणि सविस्तर पद्धतीने पाहायचा आहे, जेणेकरून हे 3,000 रुपयांची पेन्शन कशी मिळवायची आहे, या 3,000 रुपयांच्या पेन्शनसाठी कुठे अर्ज करायचा आहे, कधीपर्यंत अर्ज करायचा आहे, याच्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती समजून जाईल। बघा, ज्येष्ठ नागरिकांना राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सरकारने सुरू केलेली होती। राज्यातील या ठिकाणी शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना, पीक विमा योजना, कर्जमाफी योजना अशा प्रकारच्या योजना शेतकरी बांधवांसाठी सुरू केलेल्या होत्या। यासोबतच अपंगांसाठी विविध योजना सुरू केलेल्या होत्या। विधवा असतील, संजय गांधी निराधार योजना असतील, तर अशा प्रकारच्या विविध योजना प्रत्येक नागरिकांसाठी सुरू केलेल्या होत्या। परंतु राज्यातील 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी याच्या अगोदर कोणतीही पेन्शनची योजना सुरू केलेली नव्हते। म्हणजेच भरपूर ज्येष्ठ नागरिक सरकारकडे पत्र पाठवत होते की तुम्ही सर्वांसाठी विविध योजना सुरू केलेल्या आहेत, परंतु आमच्यासाठी याच्या अगोदर किंवा अजून तुम्ही कोणती योजना सुरू केलेली नाही। त्यावेळेस मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली आणि या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ज्येष्ठ नागरिकांची जी मागणी होती तर ती मागणी आता पूर्ण करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। अखेर ज्येष्ठ नागरिकांचे भरपूर दिवसांची इच्छा आता पूर्ण होत आहे। म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना मंत्रिमंडळाच्या बैठकीमधून तुमच्यासाठी पेन्शन योजना आता सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। 20 मे पासून तुम्हाला प्रत्येक महिन्याला 3,000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे। परंतु ज्येष्ठ नागरिकांना या पेन्शनचा लाभ कसा घ्यायचा आहे याचीच माहिती तुम्हाला आता सांगत आहे। परंतु ज्येष्ठ नागरिकांना सरकारने दिलेल्या माहितीनुसार जर तुमच्या घरामध्ये पती आणि पत्नी दोघे असतील आणि दोघांचे वय 60 वर्षांच्या पुढे असेल तर दोघांना सुद्धा प्रत्येक महिन्याला 3,000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे। कारण 60 वय पूर्ण झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना चालण्यामध्ये अडथळा येत असतो। गुडघे दुखी असतील, मानदुखी असेल, पाठदुखी असेल, कंबरदुखी असेल, बीपी असेल, शुगर असेल, तर अशा प्रकारचे विविध आजार ज्येष्ठ नागरिकांना जडत असतात आणि 60 वयानंतर ज्येष्ठ नागरिकांना कोणतेही काम करता येत नाही आणि 60 वय झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांची मुले आणि मुले ज्येष्ठ नागरिकांना सांभाळत नाहीत, त्यांच्या दवाखान्याचा खर्च उचलत नाहीत। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनामध्ये विविध अडचणी निर्माण होत असतात। तर अशा प्रकारच्या अडचणी इथून पुढे ज्येष्ठ नागरिकांना होणार नाही, कारण सरकारच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना खर्चा पाण्यासाठी, गोळ्या औषधांसाठी सरकारच्या माध्यमातून आता पैसे देण्यात येत आहेत। तर हे पैसे ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला सुद्धा मिळू शकतात। जर तुम्ही हा फॉर्म भरला तर तुम्हाला सुद्धा प्रत्येक महिन्याला 3,000 रुपये सरकारच्या माध्यमातून मानधन मिळणार आहे। तर हे 3,000 रुपये कसे मिळणार आहेत याची माहिती आपण संपूर्ण आणि सविस्तर पद्धतीने आता पाहणार आहोत। परंतु ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून तुम्हाला 3,000 रुपयांची पेन्शन, याच्यासोबत तुम्हाला जीवनावश्यक वस्तू सुद्धा काही मोफत मिळणार आहेत। म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला 3,000 रुपयांची पेन्शन ही 100% दिली जाणार आहे। या पेन्शन सोबत तुम्हाला रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये लागणाऱ्या 10 वस्तू मोफत सुद्धा दिल्या जाणार आहे। इथून पुढे तुम्हाला या 10 वस्तूंसाठी पैसे खर्च करण्याची गरज भासणार नाही, कारण राज्यामध्ये सुद्धा फडणवीस साहेबांचं सरकार म्हणजेच बीजेपीचं सरकार आहे आणि केंद्रामध्ये मोदी साहेबांचं सरकार म्हणजेच पंतप्रधान मोदी साहेबांचं बीजेपी सरकार आहे। म्हणजेच राज्यामध्ये बीजेपी सरकार आणि केंद्रामध्ये सुद्धा बीजेपी सरकार आहे। दोन्हीकडे बीजेपीचं सरकार असल्यामुळे 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांना खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे। ज्येष्ठ नागरिकांचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवली जात आहे, परंतु ज्येष्ठ नागरिकांना सरसकट सर्व ज्येष्ठ नागरिकांना हा लाभ मिळणार नाही। सरसकट सर्व ज्येष्ठ नागरिकांना हे पेन्शन आणि या 10 वस्तू मिळणार नाही। राज्यातील जे ज्येष्ठ नागरिक या प्रमुख 4 पात्र
पात्रतांमध्ये बसत आहेत त्या ज्येष्ठ नागरिकांना 3,000 रुपयांची पेन्शन आणि त्या ज्येष्ठ नागरिकांना 10 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे. तर एकंदरीत आता आपण बघून घेऊयात की या 3,000 रुपयांच्या पेन्शनसाठी आणि या 10 वस्तूंसाठी कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत. कारण ज्येष्ठ नागरिकांनो, तुम्ही जर या प्रमुख पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल तरच तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा देऊन तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. परंतु जे ज्येष्ठ नागरिक खरोखर पात्रतांमध्ये पात्र ठरत नसतील, नियमांमध्ये बसत नसतील, त्या ज्येष्ठ नागरिकांना या पेन्शनचा लाभ आणि त्या ज्येष्ठ नागरिकांना या 10 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार नाही. आता बघा, ज्येष्ठ नागरिकांना भरपूर दिवसांपासून तुम्ही मागणी करत होतात, तर ती मागणी अखेर आता पूर्ण होत आहे. तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे. तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा, ज्येष्ठ नागरिकांना मागच्या निवडणुकीच्या वेळेस सरकारने शब्द दिलेला होता. सरकारने जाहीरनाम्यामध्ये सुद्धा स्पष्ट सांगितलेलं होतं की आमचं सरकार निवडून आल्यानंतर 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांना आम्ही पेन्शन देऊ. परंतु सरकार निवडून येऊन आता सरासरी 2 वर्ष पूर्ण होत आलेले आहेत, तरी पण ज्येष्ठ नागरिकांना अजून कोणत्याही पेन्शनचा लाभ, अजून कोणत्याही वस्तूंचा लाभ दिलेला नव्हता. परंतु ज्येष्ठ नागरिकांनो, आता इथून पुढे तुम्हाला 3,000 रुपयांच्या पेन्शनचा लाभ आणि या 10 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जात आहे. तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा, ज्येष्ठ नागरिकांना या 10 वस्तूंचा लाभ घेण्यासाठी आणि 3,000 रुपयांची पेन्शनचा लाभ घेण्यासाठी सरकारने ज्या 4 पात्रता लावलेल्या आहेत, तर त्या 4 पात्रता कोणकोणत्या आहेत, या 4 पात्रता कशा पद्धतीने आहेत याचीच माहिती तुम्हाला आता सांगत आहे. जर तुम्ही या 4 पात्रतांमध्ये पात्र ठरला तर तुम्हाला 10 वस्तूंचा लाभ आणि 3,000 रुपयांच्या पेन्शनचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळत आहे. परंतु जर तुम्ही या 4 पात्रतांमध्ये पात्र ठरला नाही तर तुम्हाला 3,000 रुपयांच्या पेन्शनचा लाभ आणि या 10 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार नाही. आता बघा, ज्येष्ठ नागरिकांना वेळ न घालवता आपण बघून घेऊयात की या पेन्शनसाठी अर्ज कुठे करायचा आहे, या 10 वस्तूंसाठी कुठे अर्ज करायचा आहे. कारण जर तुम्हाला या पेन्शनचा लाभ मिळवायचा असेल आणि या 10 वस्तूंचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला अर्ज करणं बंधनकारक आहे. जे ज्येष्ठ नागरिक अर्ज करतील त्या ज्येष्ठ नागरिकांना खऱ्या अर्थाने या पेन्शनचा लाभ आणि या 10 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे. बघा, ज्येष्ठ नागरिकांना वयोमानानुसार तुम्हाला आजार जडत असतात आणि वयोमानानुसार तुम्हाला कोणतेही काम करण्यास शक्य होत नसतं. म्हणजे सरकारकडून एक गोष्ट क्लिअर करण्यात आलेली आहे की ज्येष्ठ नागरिकांना उतरत्या वयोमानामध्ये आधार दिला पाहिजे. कारण ज्येष्ठ नागरिकांना जर उतरत्या वयोमानामध्ये आधार दिला तर ज्येष्ठ नागरिक आपल्याला मतदान करतील आणि ज्येष्ठ नागरिक आपल्या मित्रांना सुद्धा मतदान करायला सांगतील आणि ज्येष्ठ नागरिक आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना सुद्धा मतदान करायला सांगतील. कारण जर ज्येष्ठ नागरिकांचा विचार सरकारने केला तर ज्येष्ठ नागरिक सुद्धा सरकारचा विचार करतात आणि ज्येष्ठ नागरिकांचा निर्णय हा अंतिम असतो. त्यामुळे घरातील सर्व नागरिकांना ज्येष्ठ नागरिकांचा या ठिकाणी जो निर्णय घेतलेला आहे तर तो निर्णय पाळणं गरजेचं असतं. म्हणजे ज्येष्ठ नागरिकांनो, याच्यामध्ये सरकारचा सुद्धा फायदा आहे आणि याच्यासोबतच तुमचा सुद्धा फायदाच आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना या 3,000 रुपयांच्या पेन्शनचा लाभ घेण्यासाठी तुम्ही अर्ज करणं गरजेचं आहे. आणि यासोबत ज्येष्ठ नागरिकांना जर तुम्हाला या वस्तूंचा लाभ घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी सुद्धा अर्ज करणं गरजेचं आहे. तर एकंदरीत तुम्हाला ज्या 10 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत तर या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत आणि तुम्हाला जी 3,000 रुपयांची पेन्शन सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे तर हे 3,000 रुपयांची पेन्शन कशा पद्धतीने मिळणार आहे याची माहिती सुद्धा देऊन टाकतो. परंतु ज्येष्ठ नागरिकांना सरकारने दिलेल्या माहितीनुसार जे ज्येष्ठ नागरिक या 4 पात्रतांमध्ये पात्र ठरत असतील त्या ज्येष्ठ नागरिकांना या वस्तूंचा लाभ आणि या पेन्शनचा लाभ मिळणार आहे. परंतु जे ज्येष्ठ नागरिक या पात्रतांमध्ये पात्र ठरत नसतील त्या ज्येष्ठ नागरिकांना या पेन्शनचा लाभ आणि त्या ज्येष्ठ नागरिकांना या वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार नाही. बघा, ज्येष्ठ नागरिकांना भरपूर दिवसांपासून तुम्ही वाट पाहिलेली होते, परंतु यापुढे तुम्हाला वाट पाहण्याची गरज भासत नाही. कारण मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि भारताचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे. तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा, ज्येष्ठ नागरिकांना वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने ज्या 10 वस्तू तुम्हाला मोफत दिल्या जाणार आहेत तर त्या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत याच्यासोबतच ज्येष्ठ नागरिकांना ही जी 3,000 रुपयांची पेन्शन तुम्हाला दिली जाणार आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो. बघा, ज्येष्ठ नागरिकांना सरकारच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये विविध योजना सुरू आहेत. परंतु ज्येष्ठ नागरिकांसाठी याच्या अगोदर
कोणती योजना सुरू करण्यात आलेली नव्हते, त्यामुळे ज्येष्ठ नागरिक सरकारवरती नाराज होते. तर सरकारची नाराजी आता दूर होत आहे, कारण ज्येष्ठ नागरिकांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आता प्रचंड खुश होत आहे. ज्येष्ठ नागरिकांची लॉटरी सुद्धा लागत आहे. एकंदरीत ज्येष्ठ नागरिकांना आता आपण संपूर्ण माहिती सविस्तर पद्धतीने पाहत आहोत. जर तुम्हाला या 3,000 रुपयांच्या पेन्शनचा लाभ आणि या 10 वस्तूंचा लाभ खरोखर मिळवायचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ अत्यंत प्रभावीपणे आणि शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. बघा, ज्येष्ठ नागरिकांना भरपूर ज्येष्ठ नागरिक सध्याच्या स्थितीला या ठिकाणी वृद्धाश्रमामध्ये राहत आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला सध्याच्या स्थितीला दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा मोठ्या अडचणींचा सामोरे करावे लागत आहे. तर तुम्हाला सध्याच्या स्थितीला विविध अडचणींना सामोरे करावे नाही लागले पाहिजे, या दृष्टिकोनातून सरकार तुमच्या पाठीशी उभा आहे. सरकार तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे. तुमच्या जीवनामध्ये जे पण काही अडथळे आहेत तर ते अडथळे आता दूरच करत आहे. आता बघा, ज्येष्ठ नागरिकांना एकंदरीत तुम्हाला या ठिकाणी जी 3,000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे, तर या 3,000 रुपयांच्या पेन्शनसाठी कोणकोणत्या पात्रता आहेत, या पेन्शनचा लाभ कसा मिळवायचा आहे आणि ज्येष्ठ नागरिकांना ज्या 10 वस्तू तुम्हाला मोफत दिल्या जाणार आहेत तर या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत याची माहिती तुम्हाला सविस्तर पद्धतीने आता सांगत आहे. परंतु ज्येष्ठ नागरिकांना सर्वात अगोदर तुम्ही पात्रता लक्षात घेणं गरजेचं आहे. तर बघा, ज्येष्ठ नागरिकांना सर्वात महत्त्वाची पहिली पात्रता तुमचं वय 60 वर्षांच्या पुढे असायला पाहिजे. दुसरी पात्रता ज्येष्ठ नागरिकांना तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे. तिसरी पात्रता तुमचे वय हे 60 वर्षांच्या पुढे आहे, याच्यासाठी तुमच्याकडे पुरावा असला पाहिजे. पुढची पात्रता तुमचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा या ठिकाणी पुढे नसायला पाहिजे. याच्यासोबत ज्येष्ठ नागरिकांना तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे. तुमच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला या पेन्शनचा लाभ आणि या 10 वस्तूंचा लाभ मिळणार नाही. तर एकंदरीत या झाल्या पात्रता. आता या 10 वस्तू कशा मिळवायच्या आहेत, याच्या पाठोपाठच 3,000 रुपयांची पेन्शन कशी मिळवायची आहे याची माहिती तुम्हाला सविस्तर पद्धतीने आता सांगत आहे, जेणेकरून तुम्हाला या 3,000 रुपयांच्या पेन्शनचा लाभ आणि या 10 वस्तूंचा लाभ मिळून जाईल. यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा, ज्येष्ठ नागरिकांना भरपूर दिवसांपासून सरकार म्हणत होता की आम्ही 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शनची योजना सुरू करू, परंतु सरकारच्या तिजोरीवरती भार होता. सरकारला दुसऱ्या योजनांचे पैसे लाभार्थ्यांना सोडायचे होते. त्यामुळे याच्या अगोदर ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणती योजना सुरू करण्यात आले नव्हते. परंतु सध्याच्या स्थितीला सरकारकडे पैसे आहे, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता ज्येष्ठ नागरिकांना खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे. ज्येष्ठ नागरिकांचे लॉटरी लागत आहे. ज्येष्ठ नागरिक आता प्रचंड खुश झाल्याचं पाहायला सुद्धा मिळणार आहे. तर एकंदरीत ज्येष्ठ नागरिकांना आता आपण सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत की या ज्या 10 वस्तू तुम्हाला मिळणार आहेत तर या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत आणि या 3,000 रुपयांच्या पेन्शनसाठी कसा अर्ज करायचा आहे याचीच माहिती तुम्हाला देऊन टाकतो. तर बघा, ज्येष्ठ नागरिकांना ज्या 10 वस्तू तुम्हाला दिल्या जाणार आहेत तर या 10 वस्तूंपैकी पहिली वस्तू म्हणजे तुम्हाला चष्मे मोफत दिले जाणार आहेत. बघा, ज्यांना चष्मा आहे त्यांना मोफत चष्मा. याच्यासोबत ज्यांना बीपी शुगर आहे त्यांना बीपी शुगरच्या गोळ्या मोफत दिल्या जाणार आहेत. यानंतर ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला एसटी मध्ये सवलत दिली जाणार आहे, रेल्वेमध्ये सुद्धा सवलत दिली जाणार आहे. याच्यासोबत ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला बँकेमधून पैसे काढायचे असतील, टाकायचे असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला रांगेमध्ये आता उभे राहण्याची गरज भासणार नाही. याच्यासोबत ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला सरकारी कार्यालयांमध्ये आरक्षित खुर्च्या ठेवण्यात येणार आहे. बसेसमध्ये सुद्धा आरक्षित खुर्च्या ठेवण्यात येणार आहेत. ज्येष्ठ नागरिक शेतकरी असतील तर त्यांना सर्वात अगोदर प्राधान्य दिले जाणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना घर नसेल तर त्यांना सरकारकडून घर सुद्धा मोफत मिळणार आहे. ज्येष्ठ नागरिक शेतकरी असतील तर त्यांना जोडधंद्यासाठी शेळ्या सुद्धा मिळणार आहेत. आता आपण पेन्शनची माहिती बघून घेऊयात. बघा, ज्येष्ठ नागरिकांना तुमच्याकडे आधार कार्ड, वयाचा दाखला, याच्यासोबत रेशन कार्ड अशी महत्त्वाची कागदपत्रे असतील तर तुम्हाला पेन्शन मिळणार आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठका सुरू आहेत. याच्यामध्ये 3,000 रुपयांची पेन्शनची जी ज्येष्ठ नागरिकांची मागणी आहे तर ती पूर्ण आता होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. लवकरच शासन निर्णय येईल, त्यानंतर आपला व्हिडिओ येणार आहे. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.